तुम्ही इथून पाठीमाग पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी शेती पाहायला पाहिजे होती. किती लोकांचे कांदे उकांड्यावर गेले, किती लोकांच्या ज्वारीला काय भाव भेटतो, किती लोकांच्या तुरीला काय भाव भेटतो. माझा कापूस अजून घरात आहे, असा असंख्य लोकांचा कापूस घरात आहे. धनंजयची आज एकी यांना पाहावा ना. आमचा समाज एकत्र झाला. राहिल्या साल्या सर्व समाजातील बांधवांना मी हात जोडून विनंती करतो, म्हणून विकास दाबला जाईल आणि जेवढं म्हणून जातीचे समीकरण जुळवले जातील तेवढं भाजपला तोटाच होणार आहे. पहिलं राजकारण असं होतं का? फोडाफोडी, चोराचोरी. तुम्ही 1972 ते आता 2024 गेल्या विकास म्हणून यांचं काही विजन नाही. यांचं एकच विजन आहे. पूर्वीच्या काळी मानलं जायचं पैसा फेकव तमाशा देखव, हेच यांचं. यांना कोण ही भाजपची सत्ता आल्यापासून जातीभेद जास्त झाला, जातीवर राजकारण जास्त झालं. ऊसावर बोलायला पाहिजे होतं, तुरीवर बोलायला पाहिजे होतं, सोयाबीनवर बोलायला पाहिजे होतं, ऊसावर बोलायला पाहिजे होतं. तुम्ही येऊन जाऊन ऊसतोड कामगार का आमच्या जिल्ह्याची बदनामी करता. नमस्कार, मी ओमकार शेंबडे. आपण पाहताय प्रेस महाराष्ट्र न्यूज. मंडळी, गेले 10-15 दिवस थोडासा गॅप घेतला होता. सध्या लोकसभेचं वातावरण एकदम टाईट झालं. जसं या बीडमध्ये 44° पारा गेला आहे उन्हाचा, तसाच राजकारणाचा सुद्धा पारा आज गतीनं वाढताना पाहायला मिळतो आहे. आणि याच अनुषंगानं आज माझ्यासोबत पुन्हा एकदा ज्यांना तुम्ही भरघोस असं प्रेम देता ते म्हणजे आदरणीय बप्पू आज माझ्यासोबत आहेत. थोडीशी राजकीय चर्चा आज आम्ही करणार आहेत. खरं तर हा सगळं तुम्ही परिसर पाहताय, हा एक शेताचा परिसर आहे. निवांत वातावरणात आम्ही आलो आहे. बप्पूशी म्हणलं थोडीच चर्चा करावी. आपल्या चॅनलवरती सतत मार्गदर्शन त्यांचं असतं आहे. त्यांचे तुम्ही व्हिडिओ पाहता, त्याला भरघोस असं प्रेम देता, कमेंट करता आणि चांगलं उत्तम असं उदाहरण बप्पू मला देत असतात, या समाजापुढं मांडत असतात. आणि आज त्यांच्याविषयीच आपण थोडीशी चर्चा करणार आहोत. बप्पू, जसा उन्हाचा पारा वाढतोय तसाच राजकीय पारासुद्धा वाढतोय आणि या सर्व बीड जिल्ह्यात, अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष या बीड जिल्ह्याकडे लागलेलं आहे. आणि या सर्व गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता? खरं तर रामकृष्ण हरी, जय शिवराय, जय शंभूराजे, जय जिजाऊ. आज अक्षय तृतीया, 3.5 मुहूर्तापैकी एक. अक्षय तृतीयाच्या निमित्ताने सर्व भारतवर्षातील सकल समाजाला मी अक्षय तृतीयाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि पुढील व्हिडिओला सुरुवात करतो. कारण राजकीय वातावरण तापलेलं आहे, परंतु सर्व समाजाची जाती भेदावर जाण्याची मी पहिल्यापासून व्हिडिओमध्ये सांगतो, कुणीही जातीचा द्वेष करू नये. परंतु परिस्थिती अशी आलेली आहे, राजकारण जातीवर नेऊन ठेवलेलं आहे. रोजची रोज ऑफिसर, नोकरदार, फौजी, पोलीस, अमुक तमुक जातीवर व्हिडिओ कॉलिंग एकूणाला करतात. आमची जात अमुक, तुमची जात तमुक. तर एवढी मोठी मराठा समाज हत्तीच्या मस्तकावाने असलेली जात या देशामध्ये, परंतु या जातीला छोट्या छोट्या वर्गाकडून हिणवलं जातं. सुरुवातीला त्यो सदावर्ते नावाचा महामूर्ख माणूस मराठ्यांना याव, मराठ्यांना तेव्हा आमच्या काळजाला भिडणारे शब्द बोलून सुद्धा आम्ही सहन करत होतो. परंतु आज ती परिस्थिती बीड जिल्ह्यापर्यंत येऊन ठेपली. म्हणून आम्ही पहिल्यापासून सांगतो की आम्ही एक वारकरी संप्रदायाचे पाईक आहोत. वारकरी संप्रदायाचे आम्ही एक अनुयायी आहोत. छोटेसे वारकरी म्हणून जाती धर्मावरती कुणी बोलू नये असं मी पहिल्यापासून वारंवार सांगत आलो. परंतु परिस्थिती अशी आली, मुठभर लोकसुद्धा या एवढ्या विश्वासारख्या लोकांच्या डोक्यामध्ये हत्तीच्या मस्तकामध्ये गज ठोकावं तसे ठोकू लागले, शब्दाचे बाण मारू लागले. म्हणून तळमळ वाटते. एवढा मोठा समाज असताना कुणी यावा, टिकली मारून जावा, कुणी यावा, डवचून जावा. अरे राजकारणाच्या ठिकाणी तुम्ही जातीमध्ये द्वेष पसरू नका, मी पहिल्यापासून सांगतो. परंतु या लोकांना दमच निघाणं, यांची अवकात संपलेले लोक आहेत आता. कारण काय झालं, पुण्याची पाऊटी सरे सवेची इंद्रपणाची उटी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. या 10 वर्षाचा विषय भाजपचं संपलेला आहे. म्हणून हे आज विमानाने फिरणारे लोक उद्या जमिनीवर येणार आहेत. म्हणून यांची रावणासारखी घालमेल झाली. तोंडाला यांचे बडबडू लागले, मनाला वाटन तसं बोलू लागले.
कारण रावणसुद्धा ज्यावेळेस त्याची संपत्ती 7 कोटी घरं सोन्याची होती, एवढी त्याची सोन्याची लंका होती, पाषाणाची आणि तांब्याची किती होती त्याची तर गणतच केली नाही, शुद्ध कांचनाची 7 कोटी घरे असे तिथं वर्णन आलेलं आहे पुराणामध्ये. म्हणून यांचं सगळं संपलेलं आहे. कारण यांनी जे तिळतिळ पुण्य साचा पडे यांनी जे जमवलं होतं इथून मागं 50 वर्षामध्ये भाजपाचा जन्म झाल्यापासून ते पुण्य यांच्या 10 वर्षे कामाला आलं, परंतु यांनी त्याचा दुरुपयोग केला, सत्तेचा दुरुपयोग केला. नाही त्या लोकांच्या पाठीमागे ईडी शिडी अमुक तमुक दबाव तंत्र वापरून त्याचा अगदी गैरफायदा घेतल्यामुळं या भारत देशातील संपूर्ण तळागाळातील 5 वर्षे वयाच्या मुलापासून 100 वर्षे वयाच्या वृद्धापर्यंत यांच्याबद्दल लाट निर्माण झाली, विरोधाची लाट निर्माण झाली. म्हणून या भाजपचा सुपडा साफ होणार आहे. आणि आम्ही कोणा पक्षाचे कार्यकर्ते नाही, आम्ही कोणाच्या एका रुपयाचे मिंदे नाही, ही काळ्या आईची शपथ घेऊन सांगतो. एक कुणाचे चहाचे मिंदे नाही, परंतु यांचं जी हुकुमशाही, या हुकुमशाहीला जनता कटाळलेली आहे. म्हणून आजचा व्हिडिओ आपण अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर वाडवडिलांना स्मरून सर्व जातीच्या, एकच नाही सर्व जातीचे वाडवडील आज जेवायला येत असतात आणि त्या निमित्ताने आजचा व्हिडिओ आपण घेत आहोत. बप्पू, एकंदरीत पाहिलं जातं बीडचं राजकारण हे चांगल्याला समजत नाही असं म्हणलं जातं. आता महायुतीकडून पंकजा मुंडे आहेत, महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे आहेत. तर कसं पाहता या सर्व गोष्टीकडे? मागं पंकजाताईंची एक बंजारा समाजाविषयी व्हायरल कॉल रेकॉर्डिंग झाली, त्या व्हिडिओकडे कसं पाहता, त्या रेकॉर्डिंगकडे कसं पाहता तुम्ही? पंकजाताई यांच्याबद्दल पहिल्यापासून मराठी समाज 15 वर्षापासून सांगत आला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबाला या बीड जिल्ह्याने लीड दिली. ज्यावेळेस 6 आमदार राष्ट्रवादीचे होते. राजकारण आज नाही, आम्हाला 1972 पासून 1982 पासून इंदिरा गांधीने स्क्वायलॅप नावाचा एक मोठं शास्त्र दुसऱ्या देशाने आपल्या देशावर टाकलं होतं आणि ते समुद्रामध्ये ढकललं होतं इंदिरा गांधीच्या काळामध्ये 1982 साली. तेव्हापासून आम्हाला राजकारण कळतं. परंतु अलीकडच्या काळामध्ये पूर्वी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब असताना सर्व जाती धर्माच्या लोकांना धरून राजकारण केलं जायचं. विलासराव देशमुख असायचे, लातूरकर, जयदत्त अण्णा क्षीरसागर, शिवाजीराव पंडित, मोठे मोठे लोक मुंडे साहेबाला सुद्धा मदत करायची. का? आपला एक जिल्ह्याचा मोठा नेता आहे, केंद्रीय नेता आहे म्हणून. पण यांनी इतकं राजकारणनीच केलं, घराघरापर्यंत, बायकापर्यंत, मुलापर्यंत, लेकरापर्यंत, नोकरीपर्यंत आणि एकूणाच्या बांधापर्यंत राजकारण जातीचं आणलं. त्यावेळेस मुंडे साहेबाची एवढीशी परिस्थिती नव्हती. बीड जिल्ह्याच्या लोकांना वाटायचं मुंडे साहेबसुद्धा आमचाच नेता, परंतु यांनी ते चित्र बदललं. इथं संप्रदायामध्ये काय सांगतात, एथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती, त्याप्रमाणे वागले नाही. मुंडे साहेबाच्या पावलावर पाऊल ठेवून हे लोक वागले नाही आणि वागतही नाहीत. म्हणून कुणी जातीचा आजही द्वेष करीत नाही, परंतु यांनी तळागाळात जाऊन यांनी जातीचा द्वेष सुरू केला. अमुक इकडं, तमुक इकडं, तमुक तिकडं. अरे जातीचे वाटणे का करता? जातीचे भिंती का घालता? तुम्ही वारकरी संप्रदायाचे महाराज वाटून घ्यायला लागले, तुम्ही देव वाटून घ्यायला लागले, तुम्ही देश वाटून घ्यायला लागले, तुम्ही धर्म वाटून. तुम्हाला कुणी अधिकार दिला? देश धर्म देव कुणी वाटून घ्यायचा तुम्हाला अधिकार दिला? या देशामध्ये संविधान जिवंत आहे, तोपर्यंत कुणाचंही काही चालणार नाही. संविधान जिवंत आहे, संविधान जिवंत राहील, संविधानाला काही होणार नाही. 140 कोटीचा देश आहे, संविधान अबाधित राहील, याच्याबद्दल कुठलीही शंका नाही. परंतु तुम्ही जे म्हणाले व्हिडिओ व्हायरल झाला, कोणते राठोड बंधू, त्यांना काय आमिष दाखवण्यात आले. फोडाफोडीचं राजकारण हे चालूच असतं, कारण भाजपाने फोडल्याशिवाय काही येतच नाही. यांना स्वतःचे लेकरं होत नाही, ते दुसऱ्याच्या मांडीवर घेतल्याशिवाय राहत नाहीत. ही भाजपाची परंपरा आहे. पंतप्रधान ते उपमुख्यमंत्र्यापर्यंत या राज्याच्या यांना स्वतःला मुलं होत नाहीत म्हणून हे दुसऱ्याचे दत्तक घेतात. हे मी काय वाईट बोलत नाही, वस्तुस्थिती आहे. पंतप्रधानाला स्वतःचा मुलगा नाही, ते देशातले सगळे पक्ष फोडून आपल्या पक्षात घेतात. देवेंद्र फडणवीस या राज्यातले सगळे पक्ष फोडून शेलके लोक आपल्या मांडीवर घेतात. का? ज्या लोकांनी
सर्वसामान्याच्या लोकांना निवडून दिलं, त्या लोकांना तुम्ही पैसे देऊन फोडून आपल्या पक्षात घेता किंवा त्यांना सत्तेचा आमिष दाखवून आपल्या पक्षात, या सर्वसामान्याच्या मताचा विचार करणार कोण? आणि या सर्वसामान्यांनी मतदान का करायचं ह्या लोकाला? आत्ताच तुम्ही एक शब्द बोललात की 1972 पासून तुम्ही राजकारण पाहताय. आता जे 1972 पासून जे राजकारण पाहताय आणि आता 2024 लागले, तर तुम्हाला 1972 ते आत्ताचं राजकारण यामध्ये किती फरक जाणवतो? या कुठेतरी जातीय समीकरण जुळवली जातात बीड जिल्ह्यात, असं तुम्हाला वाटतंय का? पूर्वीच्या काळी जाती धर्माचे एवढा कोणी रोष नव्हता, कोण कोण्या जातीचे पाहत नव्हतं. जातीच्या मताची जनगणना एवढी बारकाईने केली जात नव्हती. कोण कोण्या जातीचा, कोण पुढारी कोण्या जातीचा, पहिलं कधी पाहिलं जात नव्हतं. ही भाजपची सत्ता आल्यापासून जातीभेद जास्त झाला, जातीवर राजकारण जास्त झालं. पूर्वी असं कधी काँग्रेसनी पक्ष कोणाचे फोडे नाही, पक्षाचे पक्ष फोडे नाही. अहो 1966 साली स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली आणि त्यांचा पक्ष हिसकून घेतला का? आता आकड्याचा खेळ. अहो ज्याने बापाने मुलाला जन्म दिला त्याच्या मुलाची शिवसेना नाही म्हणतात. कार्यकर्ते शिवसेना ठीक आहे, शिवसेना वाढवण्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाचा हातभार आहे, तुम्हाला अधिकार आहे, परंतु वारस हक्काने शिवसेना ही उद्धव ठाकरेचीच आहे. तसंच शरद पवाराची राष्ट्रवादी, पहिले आहे काँग्रेसमध्ये पवारसाहेब असताना त्यांनी एस काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला. ही आम्ही मतदार असताना झालेली गोष्ट आहे आणि तो पण पक्ष आज त्यांच्याकडे नाही, चिन्ह नाही. मग हे फोडाफोडी चोराचोरी काय? पहिलं राजकारण असं होतं का? फोडाफोडी चोराचोरी तुम्ही 1972 ते आता 2024 गेल्या 30 वर्षात तुम्ही हे राजकारण पाहताय, कसं पाहताय या सर्व गोष्टीकडे? 30 नाही, मी जालन्याच्या सुद्धा गेवराई मतदारसंघ जालन्याला लोकसभेला जोडलेला असताना 3 पंचवार्षिक जालन्याच्या सुद्धा पाहिलेले. आता उत्तमसिंग पवार असतील, हरिभाऊ दानवे असतील आणि त्यांच्या अगोदरचे पण दानवे, मी 3 इलेक्शनला जालन्याला पण निकालाला गेलेलो होतो. ते पण पाहिलेलं. आपला गेवराई तालुका पूर्वी जालन्याला होता आणि आता 15 वर्षापूर्वी बीडमध्ये आला. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे एक वेळेस निवडून दिले. त्याच्यानंतर 2 पंचवार्षिक सहानुभूतीची लाट म्हणून प्रीतम ताईला निवडून दिलं. मराठी उमेदवार विरोधामध्ये असताना सुद्धा आम्ही त्यांना मतदान नाही केलं, यांना मतदान केलं का? आमचा एक बार उमेदवार निवडून आला तर काय बिघडतं? तुम्हाला 3 वेळा दिलं, एक वेळेस आमचा आला तर काय बिघडतं? का तुमची आग व्हायला लागली? आता याच अनुषंगाने मी एक प्रश्न विचारतो. खरं तर एकदा आता पाहिलं जातं ही 2024ची बीडची जे इलेक्शन आहे ते असं पाहिलं जातं आहे कुठंतरी सर्व नेते मंडळ जे विशिष्ट मतदारसंघाचे विशिष्ट त्यांचं जनपावर जास्त आहे ते लाखोची लीड घेतात किंवा लाखो मतदान आपल्याकडे वळून घेतात. असे लोक सध्या ताईंसोबत आहेत आणि एकीकडे बजरंग बाप्पा जे गेल्या वेळेस उभा राहिले होते 2019ला, त्यांच्या मागे सुद्धा ही जनता होती, हे नेते होते, पण आता ते नेते विरोधात आहेत. कसं पाहता? हा मुद्दा माझ्या लक्षात आला. बीड जिल्ह्यातले संबंध नेते पंकजाताईच्या बाजूने आहेत. आमदार असतील किंवा माझे खासदार असतील आष्टी, पाटोदा, बीड, शिरूर, आंबेजोगाई, केज, धारूर, माजलगाव सर्व मतदारसंघातील नेते मंडळी. परंतु तुम्हाला मी एक छोटं उदाहरण शेतीतून सांगतो, शेतीच्या माध्यमातून. नुसते ते पोल उभे केलेले आहेत, त्यांना तारा लावलेला नाही, त्यांना करंट नाही, त्यांच्यावर मोटर चालू होणार नाही, त्यांच्यावर ट्रॅक्टर चालू होणार नाही. मोकळे खांब आहेत ते प्रत्येक तालुक्यातले 2-2, 3-3 मोकळे खांब आहेत. त्यांच्यात लाईट नाही, त्यांच्यात पॉवर नाही. त्यांच्या पाठीमागं मतदान आहे. त्यांच्या घरातलं मतदान तेवढं झालं तर होईल, त्यांच्या घरातलं कुटुंबातलं. का तर माझ्या कुटुंबातल्या प्रतिनिधीची इज्जत राखावा म्हणून कुठंतरी त्यांचं मतदान त्यांच्या पाठीमागं होईल. सामान्य जनतेचा एवढा रोष आहे. अरे आम्हाला आमच्या काळजाला लागत आहे तुमचे बाण, तुम्ही काय लाचार होऊन त्यांच्या पाठीमागं पळता? तुमचं नसन निभत, तुम्ही अवश्य जा, कोणाला बंधन नाही. लोकशाहीचं राज्य, लोकशाहीच्या मार्गाने कुणी काहीही करू शकतो. परंतु
ते निस्ते खांब उभे आहेत. त्यांच्या पाठीमाग काहीही नाही, एक बल्ब लागणार नाही अशी मी गॅरंटी देतो. संपूर्ण नेते कुणी असू द्या, गेवराई असो, माजलगाव असो, केज असो, धारूर असो, आष्टी असो, शिरूर असो, पाटोदा असो, संपूर्ण आंबेजोगाई, केज, धारूर, चट कुठल्याही तालुक्यातल्या नेत्याच्या पाठीमागं कुणीही सर्वसामान्य जनता अजिबात नाही. मी काळ्यावर बसून सांगतो तुम्हाला. आता बाप्पू खरं तर ज्या बाप्पांना म्हणजे जे शेतकरी पुत्र समजतात, एक राज्याचा मुख्य पालकमंत्री कृषी मंत्री असं विधान करतो की त्यांची शेती बघायला लागते, त्यांचं कुठंतरी मला त्यांची शेती बघायची असं जे उमेदवार आहे. आणि जर तेच बाप्पा जर कृषी मंत्र्याच्या सोबत असते तर 10 वर्षे ते सोबत होते, का शेती बघितली नाही? माझी कृषी मंत्र्यांना विनंती आहे, माननीय धनंजयजी मुंडे साहेब, तुम्हाला हात जोडून विनंती आहे, एकट्या बजरंग बाप्पाची शेती पाहायला जाऊ नका. ही काळी आई आहे, तुम्हाला अधिकार दिलाय कृषी मंत्री म्हणून. तुम्ही इथून पाठीमाग पूर्ण महाराष्ट्रातील शेतकरी शेती पाहायला पाहिजे होती. किती लोकांचे कांदे उकांड्यावर गेले, किती लोकांच्या ज्वारीला काय भाव भेटतो, किती लोकांच्या तुरीला काय भाव भेटतो. माझा कापूस अजून घरात आहे, असा असंख्य लोकांचा कापूस घरात आहे. धनंजय म्हणून विकास दाबला जाईल आणि जेवढं जेवढं म्हणून जातीचे समीकरण जुळवले जातील तेवढं भाजपला तोटाच होणार आहे, फायदा काहीच होणार नाही. प्रत्येकाला कळतं, लेकराला सुद्धा कळतं बाप खोटं बोलतोय. आजच्या 5 वर्षात लेकराला कळते, लेकरू सांगतं पप्पा तुम्ही खोटं बोलू नका. अरे भाजपवाले कवर खोटं बोलणार? विकासाच्या मुद्द्यावर बोला. 10 वर्षे प्रीतमताईंनी पैसे आणून काय केले, किंवा कुठल्या कुठल्या गावाला सभा मंडप दिले, कुठल्या कुठल्या गावाला शौचालय दिले, कुठल्या कुठल्या गावाला घरकुलं दिले, काय काय त्यांच्या माध्यमातून काय सुविधा दिल्या ते सांगा जनतेला. कुणाच्या वावरात काय पिकतं ते नका सांगू. शेतकऱ्याला चांगलं माहीत असतं, एक दाण्याचे 1000 दाणे करणारा शेतकरी आहे. ह्या शेतकऱ्याला सगळं माहीत असतं शेतीमध्ये काय पिकतं. तुम्ही काय सांगता कुणा शेतीत काय पिकतं? तुम्ही एक सामाजिक प्रश्न विचारतो. खरं तर ज्या समाजातून तुम्ही येता, खरं तर मराठा आरक्षणाचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तुम्ही गेले 25 ते 30 वर्ष झालं या सक्रियत काम करताय. कसं पाहता मराठा समाजाला आरक्षण देणार अशा भूमिका मांडल्या जातात. एकीकडे बजरंग बाप्पा म्हणतात मी हा विषय मांडणार आहे. समाज 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 म्हणून मी एकच पाहतो, विश्वाची माझे घर अशी मती जायची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला माऊली ज्ञानोबारायांनी 700 वर्षापूर्वी लिहून ठेवलं. ही सर्व समाज एकच आहे, सारे भगवंताचेच लेकरं आहेत. तुम्ही फक्त तुकड्यासाठी वाटण्या टाकायला लागले. समाज म्हणून एक घटक म्हणून आम्हाला आदर आहे. आम्हाला आमच्या मुलाबाळासाठी, आमच्या मुलाबाळाच्या भविष्यासाठी आरक्षण आमची महत्त्वाची गोष्ट आहे. बजरंग बाप्पा देतील न देतील, कुणी देईल नाही देईल, आम्ही आमच्या पद्धतीने घेऊ ना भांडून. आमच्यात तेवढी धमक आहे. आमच्या समाजाची आज एकी यांना पावाना. आमचा समाज एकत्र झाला, राहिल्या साल्या सर्व समाजातील बांधवांना मी हात जोडून विनंती करतो, आभी नाही तर कभी नाही. वेळ आलेली बांधवांनो, तुम्ही जागरूक व्हा. जास्तीत जास्त हा हिडो 2 दिवसीय मुंडे साहेब तुम्ही गोरगरिबाच्या शेतीत येडा करून बघा. एकटा बजरंग बाप्पा काय पिकवतो ते नका बघू. 10 वर्षे बजरंग बाप्पा तुम्हाला चालत होता, आजच बजरंग बाप्पा शेती बघायला तुम्हाला टाइम भेटला. इथून पाठीमागं काय नाही बघितली. तुमच्या सोबतीला होते, तुमच्या मांडीला मांडी लावून होते, तुम्ही त्यांच्या सोबत होते. त्यावेळेस तुम्ही ठरवायला पाहिजे. आज तुम्ही राज्याचे कृषी मंत्री आहेत, बजरंग बाप्पाचे एकट्याचे कृषी मंत्री नाहीत. तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करायला पाहिजे. तळागाळातील शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही याच्यासाठी तुम्ही संसदेत बोलायला पाहिजे होतं. कापसावर बोलायला पाहिजे होतं, तुरीवर बोलायला पाहिजे होतं, सोयाबीनवर बोलायला पाहिजे होतं, ऊसावर बोलायला पाहिजे होतं. तुम्ही येऊन जाऊन ऊसतोड कामगार का आमच्या जिल्ह्याची बदनामी करता? ऊसतोड कामगार आहेत आमच्या जिल्ह्यात. ऊसतोड कामगार मी स्वतः 30 वर्ष ऊस तोडा. 1983 ते 2003 पर्यंत मी स्वतः ऊस तोडला. आज राहिलं का? परिस्थिती बसून राहत नसती. आपले लोक बागायतदार करा. अरे
ज्यावेळेस विलासराव देशमुख असताना मी सभा ऐकलेल्या, पैठणच्या धरणाचं पाणी म्हणले गेवराई तालुक्याला आणू, शेणफणाला आणू सोडू. काय झालं मोदीजी यायच्या अगोदर नदीजोड प्रकल्पाचं काय झालं याच्यावर बोला. बजरंग बाप्पा काय केळं पिकितू ते नका सांगू. फक्त तुम्ही या गोरगरीब शेतकऱ्याच्या जमिनीमध्ये काय पिकन याचा विचार करा. कधी वॉटर ग्रेड आणणार आहेत, कधी तुम्ही या गोदावरीचं पाणी सिंधफणाला आणणार आहेत. 10 वर्षापूर्वी सांगितलं होतं भाजपवाल्याने आम्ही हा बीड जिल्हा सुजलम सुफलम करू. काय आज परिस्थिती आहे, प्यायला पाणी नाही, लोकांना तळ्यातलं पाणी पितात, डुकरं बसलेलं पाणी पितात. तुम्ही काय सांगा बजरंग बाप्पा काय पिकी तू. नक्कीच कुठेतरी विकासाचा मुद्दा सोडून कुठेतरी जातीय समीकरण जुळवलं जातं या जिल्ह्यात. कसं पाहता या सर्व गोष्टीकडे. कुठेतरी आपले समाज एकवटलं पाहिजे, आपला समाज एक झाला पाहिजे, अशा भूमिकेत सगळे लोक जेवढा म्हणून विकास दाबला जाईल आणि जेवढं म्हणून जातीचे समीकरण जुळवले जातील तेवढं भाजपला तोटाच होणार आहे, फायदा काहीच होणार नाही. प्रत्येकाला कळतं, लेकराला सुद्धा कळतं बाप खोटं बोलतोय. आजच्या 5 वर्षात लेकराला कळते, लेकरू सांगतं पप्पा तुम्ही खोटं बोलू नका. अरे भाजपवाले कवर खोटं बोलणार, विकासाच्या मुद्द्यावर बोला. 10 वर्षे प्रीतमताईंनी पैसे आणून काय केले, किंवा कुठल्या गावाला सभा मंडप दिले, कुठल्या गावाला स्वच्छ. वेळ आलेली बांधवांनो, तुम्ही जागरूक व्हा. जास्तीत जास्त हा व्हिडिओ 2 दिवसामध्ये संबंध देशामध्ये पोहोचला पाहिजे याची प्रत्येक चॅनलवाने खबरदारी घ्या. ज्याला का आमच्याबद्दल प्रेम असेल त्यांनी जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि हा व्हिडिओ जाऊ द्या त्या पुढाऱ्यापर्यंत, बघू द्या त्यांना खरं काय. आज जमिनीवरला शेतकरी काय बोलतोय. तुम्ही हेलिकॉप्टरने फिरता, आज खालची परिस्थिती तुम्हाला काय माहिती. लोक काय पितात, पाणी नाही प्यायला गोरगरिबाला. मराठीत नाही हो, खेड्यापाड्यातील 18 पगड जातीच्या लोकांना पाणी नाही प्यायला. खरं तर विकास या मुद्द्यावरती कोणी बोलायला तयार नाही. कुठेतरी जातीय समीकरण या बीड जिल्ह्यात जुळवली जातात अशा भाकीत आहे ना. याच विकास म्हणून यांचं काही विजन नाही. यांचं एकच विजन आहे, पूर्वीच्या काळी मानलं जायचं पैसा फेकव तमाशा देखो. हेच यांचं. यांना कोणत्या मुद्द्यावर आपण मतदान करायचं. 15 लाख देऊ म्हणले होते, संसदेत म्हणतात म्हणलेच नाही. आपण फॉर्म भरायच्या आधी व्हायना म्हणलेच होते. प्रत्येकाच्या खात्यात 15-15 लाख. का जनधन खाते खोलले, का त्याच्यामध्ये 5 रुपये लोकांचे अडकून ठेवले. कुठं रुपये पडा या 10 वर्षात कधी रुपये पडा जनधन खात्यामध्ये पडा का. कुणी सांगाव पडे असले तर, एखाद्याला 5-10 लाख पडे असले त्यांनी मीडियाच्या समोर येऊन सांगाव. भाजपला मतदान 15 लाख पडे म्हणून सांगाव, कराव. 2 लाख मुलांना प्रत्येक वर्षी नोकऱ्या देतो म्हणून सांगितलं होतं, त्या दिल्या म्हणून कराव. का फौजी असो किंवा नोकरदार लोकांची पेन्शन सुरू ठेवली म्हणून कराव. आमच्यासुद्धा घरात फौजी आहेत. आणि तुम्हाला सांगतो, शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट केलं म्हणून मतदान भाजपला कराव. का शेतमालाला भाव दिला म्हणून कराव. का गाई म्हशी लाखाचे घेऊन दूध 22 रुपये लिटर केलं म्हणून कराव. का लहान मुलीवर अत्याचार होते ते बंद झाले म्हणून भाजपला मतदान कराव. का साऱ्या पक्षातले गुंड आपल्या पक्षात घेतले म्हणून कराव. आणि सर्वसामान्याच्या मुलावर असंख्य केसी या भाजपने टाकल्या म्हणून कराव. का मुद्द्यावर आम्ही भाजपला मतदान करावं. नक्कीच आम्ही कोण्या पक्षाचे म्हणून भाजपला विरोध करत नाहीत. आम्ही कोण्या जातीचे म्हणून भाजपला विरोध करत नाहीत. पण भाजपच्या कामाची पद्धत 10 वर्षात ओळखू आली म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील तमाम महाराष्ट्रातील सर्वसामान्य 18 पगड जातीतील समाज, कोणी कोळी, तेली, माळी, मुसलमान, महार, मांग, चंभार, कुंभार, गोसावी, लव्हार, वंजारी, वडरी, मातंग, कायकाडी, घिसाडी, मसनजोगी 18 पगड जातीचे लोक यांना वैतगले. अवे धनगराचा पुळका येतो यांना. का हो, मायबाप ते रानोमाळ मेंढ्या घेऊन फिरतात. हा विशाल समाज, मराठी समाज त्यांना पोटामध्ये घेतो. त्यांना निम्या रात्रीला आम्ही मोटर चालू करून मेंढ्याला पाणी प्यायला देतो. आणि त्या लोकांना सुद्धा इलेक्शन आलं की मराठा समाजाला विरोध. अरे का, आम्ही त्यांना पोटच्या मुलासारखं जपतो. त्यांच्या आया बहिणीचं आम्ही रक्षण करतो.
आणि त्या भटक्या लोकाला द्या त्यांना आरक्षण, द्या त्यांना हक्काची जागा, त्यांना गायरान द्या, त्यांना हक्काची जागा द्या, त्यांना कायदा द्या. कुणाला? त्या भटक्या लोकाला. धनगर समाज मेंढे घेऊन फिरतेत, रानुमाळ काय ते लेकराची तऱ्हा. आणि तुम्ही विकासाचं बोलायचं सोडून फक्त नेते फळे झालं का? गोरगरिबाला कोण बघणार? खरंच या सर्व प्रश्नांची उत्तर खरं तर या 48 कुठंतरी 46 किंवा 48 तास प्रचाराची शिल्लक राहिलेत आणि बीड लोकसभा आता 13 तारखेला मतदान आहे. या सर्व गोष्टी पाहता या राज्यातील सर्व मराठा समाज 18 पगड जाती समाजाला माझी हात जोडून विनंती, जर बांधवांनो विकास म्हणल्याप्रमाणे बोलले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले ते सत्य लोक युग गेलं भाऊ. हे कलियुग आहे. कलियुगामध्ये खोटं बोलणारच चलतं. म्हणून कुणीही यांच्या अफवावर विश्वास ठेवू नका. यांना फक्त आपल्याला रोखता कसं येईल हे बघा. सर्वांना आज अक्षय तृतीयाच्या निमित्ताने तुमचे वाड वडील वरून बघत असतील की कोण खरं वागतंय कोण खोटं वागतंय. फक्त त्यांचा अपमान होईना असं वागू नका आणि सत्याच्या मार्गाने चला. आणि या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकाला फक्त हाकलून बाहेर काढा या राज्याच्या, एवढीच विनंती सकल समाजाला करतो. मराठा समाजच नाही, सकल समाज 18 पगड जाती हिंदू मुस्लिम चट आले त्याच्यात. जय शिवराय, जय शंभूराजे, जय काळी आई. नक्कीच हे होते गहिनाथ हाकाळे ज्यांना बप्पू आम्ही म्हणतो. या सर्व प्रश्नांची जो बीड लोकसभेसाठी जो रणधुमाळ चालू आहे, जी सगळ्याच राजकीय नेत्यांची जी फजिती चालू आहे त्याविषयी सविस्तर अशी माहिती त्यांनी दिली. प्रेस महाराष्ट्रसाठी मी ओमकार शेंबडे थांबतो. धन्यवाद.